भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मंदना आणि पलाश मुच्छल यांचा विवाह पार पडणार होता। मात्र वडिलांची तब्येत बिघडली आणि त्यामुळे हा विवाह पुढे ढकलला गेलाय। स्मृतीने विवाह पुढे ढकलल्याने आता त्याच दिवशी फार्म हाऊसवर लग्नासाठी उभारण्यात आलेला मंडप सुद्धा हटवण्यात आला होता। पण त्यानंतर हळदी समारंभ, मेहंदी आणि संगीताचे सोशल मीडियावर टाकलेले पोस्ट सुद्धा डिलीट करण्यात आलेले आहेत। त्यामुळे या संदर्भात आता तर्कवितर्क लढवले जात आहेत। स्मृती लग्न करणार की हा विवाह सोहळा रद्द झाला या संदर्भात सुद्धा चर्चा वाढल्यात। दरम्यान दोन्ही कुटुंबातील नातेवाईक परतले असले तरी महिला क्रिकेट टीम मात्र सांगलीमध्येच स्मृती सोबत आहे। सोशल मीडियावरून स्मृती मंदनाच्या लग्नाच्या पोस्ट हटवल्या गेलेल्या आहेत। लग्न ज्या दिवशी पार पडणार होतं त्याच्या आधीच वडिलांना डॉक्टरकडे न्यावं लागलं, अर्थात इस्पितळामध्ये भरती करावं लागलं आणि त्यामुळे आता हा विवाह पुढे ढकलला गेल्यासंदर्भात चर्चा आहे। प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। स्वप्नील, आपण बघतोय की अशा पद्धतीनं ॲम्ब्युलन्स लग्नाच्या ठिकाणी येणं आणि तिथून वडिलांना घेऊन गेले तिच्या असं समजतंय। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता विवाह पुढे ढकलला गेला अशा चर्चाही होत आहेत। पण त्याच्यात एक लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे स्मृतीनं पोस्ट डिलीट केलेले आहेत। लग्नाआधीचे जे काही फोटो व्हिडिओ शेअर केलेले होते त्या संदर्भाने नेमकं काय आणखी तपशील आहेत? नक्कीच रिद्धी, जसं की आपल्याला माहिती आहे की स्मृती आणि पलाश मुच्छल यांचा जो विवाह सांगलीमध्ये पार पडणार होता, यासाठी सांगलीमध्ये तिच्या SM18 या फार्म हाऊसवरती तयारी करण्यात आली होती। शुक्रवारी या ठिकाणी हळदी समारंभ पार पडला होता, शनिवारी मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम पार पडला होता आणि रविवारी दुपारी 3:30-4 वाजण्याच्या सुमारास स्मृती आणि पलाश यांचा विवाह पार पडणार होता। परंतु यापूर्वीच 1.5 ते 2 महिन्याच्या सुमारास स्मृती हिचे वडील श्रीनिवास मंदना यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला आणि त्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याचं आपल्याला माहिती आहे। त्यानंतर मात्र स्मृतीचं जोपर्यंत तिच्या वडिलांची प्रकृती ठीक होत नाही तोपर्यंत ती लग्न करणार नाही, त्यासाठी तिने विवाह पुढे ढकलला अशी एक माहिती समोर आली होती। त्यानंतर या ठिकाणी उभारण्यात आलेला मंडप आहे तो देखील उतरवण्यात आला होता। सायंकाळच्या सुमारास पलाश याला देखील अस्वस्थ वाटू लागले, त्याला देखील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर उपचार करून त्याला सोडण्यात आलं होतं। त्यानंतर पलाश मुच्छल फॅमिली जी आहे ती मुंबईकडे रवाना झाली होती। परंतु असं असलं तरी हळदी समारंभ, मेहंदी आणि संगीताचे जे व्हिडिओ होते ते पोस्ट करण्यात आले होते। स्मृतीच्या सोशल मीडिया खात्यावरती पोस्ट करण्यात आले होते, तसंच तिच्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी देखील या पोस्ट आहेत त्या शेअर केल्या होत्या। परंतु यानंतर मात्र कालपासून हे जे पोस्ट आहेत ते डिलीट केल्याचं पाहावयास मिळते। त्यामुळे स्मृतीने हा विवाह पुढे ढकलला की रद्दच केला याबाबत देखील आता तर्कवितर्क लढवले जात आहेत। कारण की ज्या घटना घडल्या, ज्या पाहिलं तर त्यानंतर मात्र आणि हे जे सोशल मीडियावरचे पोस्ट आहेत ते डिलीट केल्यानंतर मात्र हे जे सर्व तर्कवितर्क आहेत ते आता लढवले जात आहेत। त्यामुळे स्मृतीचा काही दिवसांनी विवाह होणार की हा विवाह कायमस्वरूपी पुढे ढकलला, रद्द केला का, अशी देखील आता शक्यता वर्तवली जात आहे। रिद्धी जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी स्वप्नील।